नोव्हेंबरपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होते, मात्र फेंगल चक्रीवादळामुळे थंडीचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी लाटांमुळे राज्यामध्ये थंडीचा जोर अजून वाढणार आहे आणि पुढील 2 दिवस राज्यामध्ये थंडीचा जोर अजून असेल असं हवामान खात्याने सांगितलेले आहे. आताही मुंबईतील मी फाय गार्डन परिसरामध्ये बघू शकतो. या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरले. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक असेल, जिम करण्यासाठी हे मुंबईकर येत आहेत. त्यासोबतच या संपूर्ण परिसरामध्ये जो गुलाबी थंडी पडली त्याचा आनंद घेत आहेत. आपल्यासोबत काही जिम किंवा व्यायाम करण्यासाठी जे काही नागरिक आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार. सर, काय सांगाल, राज्यात थंडीचा जोर वाढलाय, आपल्या मुंबईमध्ये पण थंडी वाढली आहे, काय सांगाल? मुंबईमध्ये नक्कीच गुलाबी थंडी 1-2-3 दिवसांचा चाहूल लागलेली आहे आणि सगळ्यांनी हेल्थ कॉन्शियस राहणं आवश्यक आहे. त्यामुळे मला तर वाटतं सर्वांनी नेहमी असं एक्सरसाइजला यायला पाहिजे, वॉकिंग केली पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त हेल्थ कॉन्शियस राहतील, जास्तीत जास्त आयुष्यमान वाढेल. अजून आपण काही नागरिक त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही किती दिवसांवर व्यायाम करतायत? मी नितेश जाधव. मी इथं ना 5 वर्षापासून काम करतो, इथे जिम करतो इथं. पण इकडचं लोकेशन असं आहे ना, फाय गार्डनमध्ये इथं येऊन सर्व मोठे होतात फाय गार्डनमध्ये. कारण जेवढे जिम ट्रेनर आहे ना, सर्वांना जिम पसंत आहे. आमची इच्छा आहे अजून जिम वाढवायची, पण आम्हाला कोणी जास्त म्हणजे पाऊन्सर कोण भेटत नाही या जिममध्ये. तर बघू शकतो की हे नागरिक हे आपल्या आरोग्याची काळजी घेतात आणि या परिसरामध्ये हे नेहमीच हे या ठिकाणी वर्दळ असते जिम करण्यासाठी. हे लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, हे संपूर्ण या ठिकाणी योगासन पण आपल्याला करताना दिसत आहेत. त्यासोबतच जे काही सिनियर सिटीजन ते सुद्धा या ठिकाणी ही मॉर्निंग वॉक करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे काही मुंबईमध्ये थंडी वाढली, गुलाबी थंडीचा, हे नागरिक आनंद घेत आहे. कॅमेरा पर्सन अजयसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.